Myself, MM Kazi from GKG College, Kolhapur, Commerce Department. Today I have discussed two topics: New Economic Policy and Cooperative Movement. उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण या तत्वांना सध्या खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे. अर्थशास्त्रज्ञांच्या धोरणामध्ये या तत्वाचे मूळ सापडते. सरकारने अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप करू नये किंवा बाजार यंत्रणेनुसार अर्थव्यवस्था चालवता यावी. बाजार यंत्रणा किंवा किंमत यंत्रणा अर्थव्यवस्थेतील सर्व प्रकारच्या समस्या सोडवू शकते, असे मत त्यांनी मांडले होते. याच विचारांचा आधार घेऊन जगातील बहुतेक सर्व देशातील जागतिकीकरणाचे तत्व स्वीकारण्यात आलेले आहे. भारतामध्ये जुलै 1991 मध्ये सरकारने नवीन आर्थिक धोरणे जाहीर केले. त्यानुसार उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण या नव्या तत्वांचा एक अंगभूत किंवा अंगीकार केला गेला. त्यामुळे भारतात सुद्धा मुक्त अर्थव्यवस्थेची प्रक्रिया एक नव्याने सुरू झाली. मुक्त अर्थव्यवस्थेत किंवा जागतिकीकरणाच्या अर्थव्यवस्थेत विविध क्षेत्रावर परिणाम होत आहेत आणि हेच परिणाम आपल्याला या प्रकरणामध्ये बघायचे आहेत. नवीन आर्थिक धोरण म्हणजे नेमकं काय हो? तर अर्थव्यवस्थेत अधिक उत्पादकता आणि स्पर्धात्मकता निर्माण करण्यासाठी सरकारने 1991 मध्ये स्वीकारलेल्या धोरणात्मक तरतुदींना नवीन आर्थिक धोरण असं म्हटलं जातं. या धोरणांचा मुख्य भर स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्यावरती आहे. जुलै 1991 मधील रुपयांच्या अवमूल्यनानंतर सरकारने एकापाठोपाठ एक अशी धोरणे जाहीर केली. ही धोरणे अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांशी निगडीत असली तरी एक बाब समान होती. ती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्यासाठी केलेले प्रयत्न हे त्या पद्धतीचे होते. नवीन आर्थिक धोरणात उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण या बाबींना महत्त्व प्राप्त झालेले आहे. जागतिकीकरणाचा स्वीकार करणं आणि अर्थव्यवस्था बाजाराभिमुख बनवणं या उद्देशाने धोरण राबवण्यात आलं. तसेच भाववाढ रोखणं, वृद्धिदर वाढवणं, विदेशी चलन प्राप्त करणं किंवा भांडवल, टेक्नॉलॉजी ॲक्सेप्ट करणं, आंतरराष्ट्रीय अंतर्प्रवाहातील निर्बंध दूर करणं ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्याच पद्धतीने नवीन आर्थिक धोरण व भारतीय अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर भारतात 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार करण्यात आला. ही गोष्ट काही वावगी अशी नाहीये. त्यानुसार जागतिकीकरणाचे तत्व स्वीकारण्यात आले. आधुनिकीकरण किंवा उदारीकरण किंवा खाजगीकरण या तत्वांची सुद्धा कार्यवाही त्याचवेळी करण्यात आली. सरकारने औद्योगिक परवाना पद्धती रद्द केली आणि विदेशी गुंतवणुकीवर निर्बंधे शिथिल केलीत. विदेशी तंत्रज्ञानाचे मुक्तपणे आयात करता येईल असे जाहीर केलं. पण सार्वजनिक उपक्रमांना महत्त्व देण्याचे धोरण मागे घेण्यात आलं. उलट सार्वजनिक क्षेत्राचा भविष्यात निःसंकोच करण्याचा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक उद्योगधंद्यातील टप्प्याटप्प्याने खाजगी क्षेत्राला विकण्याचा निर्णय घेतला गेला. उद्योगाच्या स्थान निश्चिततेबाबत सुद्धा उदारतेचे धोरण स्वीकारले गेले. मक्तेदारी कायद्यात शिथिलता आणली गेली. सरकारने स्वीकारलेल्या या जागतिकीकरणाच्या धोरणाच्या अर्थव्यवस्थेचे विविध क्षेत्रांवरती चांगले परिणाम झालेले आपल्याला दिसून येतात. मग ते शेती असेल, बिझनेस असेल किंवा देशांतर्गत व्यापार असेल, विदेशी व्यापार असेल किंवा बँका, विमा यासारख्या सर्व क्षेत्रावर जागतिकीकरणाचे चांगले परिणाम झालेले आपल्याला दिसून येतात. आणि त्याच पद्धतीने सहकारी क्षेत्रावरती सुद्धा याला अपवाद राहिला नाहीये. भारतात 1990च्या सुमारास प्रचंड वित्तीय तूट झाली. प्रतिकूल व्यवहार तोल किंवा निर्यात आघाडीवर अपयश, समाजवादी धोरणाबाबत पुनर्विचाराची आवश्यकता, दारिद्र्य, बेरोजगारी इत्यादी समस्यांमुळे काहीशी अस्थिरता निर्माण झालेली होती. त्यामुळे जागतिकीकरणाच्या स्वीकारानंतर हळूहळू विदेशी चलनाची आपल्याकडे काय झाली, गंगाजळी एक प्रकारे वाढत गेली. 2001 पर्यंत हा साठा 1,80,00,000 कोटी इतपत होता. त्याच पद्धतीने जर नवीन आर्थिक धोरणांचे सहकार चळवळीवरील जर परिणाम बघितले तर पहिला येते ती बाजारातील स्पर्धा. नव्या धोरणामुळे प्रगत देशातील बहुराष्ट्रीय कंपन्या या मोठ्या प्रमाणात भारतामध्ये आल्या आणि या कंपन्यांकडे प्रचंड प्रमाणात कॅपिटल होतं. तसेच या कंपन्या एक उच्च तंत्रज्ञानाच्या वापरावरती जास्त भर देत. आधुनिक व्यवस्थापन कौशल्यांचा वापर करत अशा कंपन्यांकडे संशोधन विकास विभाग, ज्याला आपण R&D असं म्हणतो, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, त्याद्वारे सतत संशोधन कार्य केले जात होतं. उत्पादन आणि उत्पादनविषयक तंत्रज्ञान यामध्ये आधुनिकता आणली गेली. या सगळ्या गोष्टी काय झाल्या, बाजारपेठेमध्ये एक स्पर्धा निर्माण करू लागल्या. त्यानंतर दुसरा जर मुद्दा आला तो कॅपिटलचा येतो आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो
एक नवीन आर्थिक धोरणामुळे विदेशी भांडवल मोठ्या प्रमाणात येत आहे किंवा सरकार विदेशी गुंतवणूकदारांसाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. त्यामुळे विदेशी गुंतवणूक वाढत गेली. अनिवासी भारतीयांकडूनही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून वेगाने गुंतवणूक होत आहे. जागतिकीकरणामुळे उद्योग क्षेत्रात एक भांडवली सामर्थ्याला अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. या तुलनेत सहकारी संस्थांची भांडवली कुवत कमी आहे आणि सहकारात विचार केला तर प्रामुख्याने दुर्बल आणि सामान्य व्यक्तींचा सहभाग असल्याने भांडवल प्रचंड प्रमाणात काय होते उभारता येत नाहीये. सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने त्या बलवान कंपन्यांशी किंवा कॅपिटल असणाऱ्या कंपन्यांशी उद्योगांशी स्पर्धा करू शकत नाही. त्यामुळे सहकारी संस्थेच्या एक अस्तित्वाला काय होत आहे धोका निर्माण होत आहे. पुढचा जर विचार केलात की व्यवस्थापकीय कौशल्याचा जागतिकीकरणाचा परिणाम म्हणून बाजारात स्पर्धा निर्माण झाली. ही गोष्ट खरी आहे, पण स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी आधुनिक व्यवस्थापन कौशल्याचा वापर केला जात आहे. उत्तम व्यवस्थापन कौशल्य, आधुनिक व्यवस्थापनाची तत्त्वे, कार्यक्षम प्रशासनाची तत्त्वे इत्यादींचा वापर वाढत आहे. त्यामुळे हुशार आणि कार्यक्षम धाडसी संयोजकाचा ज्ञानाचा व अनुभवाचा लाभ घेतला जात आहे. या तुलनेत सहकारी संस्था या समाजभिमुख असल्याने व्यावसायिक तत्त्वांचा वापर करता येत नाहीये. सहकारी संस्थांचा आवाका कमी असल्याने शास्त्रीय सायंटिफिक मॅनेजमेंट तत्त्वाचा वापर करण्यावरती मर्यादा पडतात. तसंच कॅपिटल कमी असल्याने उत्कृष्ट दर्जाचे अनुभवी व्यवस्थापक आपल्याला नेमता येत नाहीयेत. त्यामुळे सहकारी संस्थांना भविष्यात व्यवस्थापकीय कौशल्यात आधुनिकता क्रम प्राप्त होईल की नाही याच्यामधून काही ठाम निर्णय घेता येतील असे सांगता येत नाहीये. किंवा बाजारपेठावरील वर्चस्व, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनात विविधता असते, नाविन्यता असते, क्रिएटिव्हिटी असते. त्या कंपन्या विविध बाजारपेठांमध्ये मालाची विक्री करतात आणि सतत बाजारपेठांचा विस्तार करतात. सहकारी संस्था मात्र प्रामुख्याने स्थानिक बाजारात आपल्या मालाची विक्री करतात आणि त्यांना बाजारपेठेचा विस्तार करता येत नाही. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वाढत्या प्रभावामुळे सहकारी संस्थांना आपल्या नेहमीच्या बाजारपेठा टिकवून ठेवणं कठीण जातं. मग ते आंघोळीचं साबण किंवा सुवासिक तेल, अत्तरे, कागदपेटा किंवा पादत्राणं, खेळण्याच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू इत्यादीवरती काय करतात भर देतात आणि बाजारपेठांचा मोठा एक प्रश्न तिथे काय होत आहे निर्माण होत आहे. उत्पादन तंत्र, टेक्नॉलॉजी, नवीन धोरणाने जर विचार केला तर भांडवल प्रधान तंत्राचा वापर वाढत आहे. आता उच्च दर्जाचे उत्पादन तंत्र वापरले जात आहे. आधुनिक यंत्र व तंत्र वापरले जात आहे किंवा त्यांचा वापर वाढत आहे. सहकारी संस्था मात्र या जुन्या पद्धतीनेच उत्पादन तंत्राचा वापर करतात. अल्प भांडवलामुळे त्यांना उच्च तंत्रज्ञानाचा स्वीकार करता येत नाहीये. तसेच या संस्था ज्या आहेत त्या प्रामुख्याने श्रमप्रधान तंत्राचा वापर करतात, रोजगार निर्मिती करत असतात. यामागील एक उद्दिष्ट असतो की जुन्या आणि परंपरागत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उत्पादन घेणाऱ्या ज्या सहकारी संस्था आहेत त्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून टिकू शकत नाहीयेत. मग सहकारी संस्थांना एक तंत्रज्ञानविषयक धोरण बदलावे लागत आहे. बेकार निर्माण होणार नाही आणि कार्यक्षमतेमध्ये सुद्धा वाढ होईल अशा प्रकारचे तंत्रज्ञान सहकारी संस्थांना ॲक्सेप्ट करावे लागत आहे. दर्जा आणि गुणवत्ता हा देखील मुद्दा महत्त्वाचा आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या उच्च तंत्रज्ञानाचा अंगीकार करत असतात. त्यांच्या उत्पादनाचा दर्जा व गुणवत्ता उच्च प्रतीची असते. नव्या उत्पादन पद्धतीमुळे त्यांना उत्पादन खर्च कमी राखता येतो. उत्पादन खर्च त्यांना कमी करता येतो किंवा कमी राखता येतो. याद्वारे काय होतं की कंपन्यांना अधिक ग्राहकांना आकर्षित करता येतात आणि बाजारावरती एक चांगल्या प्रकारचं वर्चस्व निर्माण करत पाहतात या कंपन्या. मग याचा परिणाम म्हणून जर सहकारी संस्थांना सुद्धा उत्पादनाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करावा लागत आहे. व्यापारी तत्वांचा अवलंब करून उत्पादनाची गुणवत्ता वाढवावी लागत आहे आणि अनावश्यक खर्चावरती त्यांना कंट्रोल करता यावं याच्यासाठी सुद्धा देखील प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. आणि साधन सामग्रीचा पूर्ण कार्यक्षमतेने वापर करणं हे एक त्यांच्यासमोर चॅलेंज उभं राहिलेलं आहे. त्याच पद्धतीने ॲडव्हर्टाइजमेंटचा इफेक्ट, ज्याला आपण जाहिरातीचा प्रभाव असं म्हणतो, नव्या आर्थिक धोरणामुळे बाजारधिष्ठित अर्थव्यवस्था निर्माण होत आहे. भारताच्या व्यापार व्यवहारांना भौगोलिक सीमारेषांच्या मर्यादा राहिल्या नाहीयेत किंवा बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या वस्तूंच्या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात जाहिराती करीत आहेत. या कंपन्यांना प्रसार माध्यमानुसार आपले प्रभुत्व निर्माण करत आहेत किंवा सहकारी संस्था मात्र जाहिरातीवर फार खर्च करू शकत नाहीये. त्यामुळे त्यांना बाजारपेठ मिळवणं एक अवघड जातं आणि स्पर्धेत उतरणं देखील एक कठीण आहे. संघटनात्मक प्रभाव ही गोष्ट खूप महत्त्वाची पडते, कारण जागतिकीकरणाच्या तत्त्वामुळे मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना चांगल्या पद्धतीचे स्कोप असताना आपल्याला दिसून येतात. अशा कंपन्या निरनिराळ्या देशांमध्ये आपल्या शाखा उघडतात.
त्याद्वारे व्यापार वाढवतात. स्पर्धा क्षमता वाढवण्यासाठी अनेक छोट्या कंपन्यांचे काय केलेले आहे, विलिनीकरण केलेले आहे. अशा मोठ्या आकाराच्या कंपन्यांशी मुकाबला करण्यासाठी सहकारी संस्थांना सुद्धा एकत्र येण्याची फार गरज आहे. सहकारी संस्था संघ स्वरूपात काम करू शकतात. त्याद्वारे आपली एक आर्थिक ताकद वाढवू शकतात आणि एकंदरीत जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे सहकारी संस्थांना एक अंतर्गत संघटन मजबूत करण्याची आवश्यकता आज आपल्याला असलेली दिसून येते. आणि त्याच पद्धतीने ग्रामीण विकासाला देखील इथे धोका निर्माण झालेला आहे, कारण की मागील 100 वर्षात सहकारी चळवळ देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेली आपल्याला दिसून येते आणि ग्रामीण भागात सहकारी चळवळ चांगली वाढली आहे. या चळवळीने ग्रामीण विकासात महत्त्वाची कामगिरी आपल्याला बजावलेली दिसून येते. सहकारी पतपुरवठा संस्था, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, सहकारी प्रक्रिया किंवा खरेदी विक्री संस्था इत्यादींनी ग्रामीण भागाच्या विकासात सहभाग घेतलेला आहे. पण जागतिकीकरणामुळे सहकारी चळवळींसमोर अनेक चॅलेंजेस निर्माण झालेत आणि त्यांना कार्यक्षमता किंवा स्पर्धाक्षमता, भांडवली बळ किंवा तंत्रज्ञान, सायंटिफिक मॅनेजमेंट किंवा ॲडव्हर्टाइजमेंट इत्यादी बाबतीमध्ये काय होतं की सहकारी संस्था कमी पडत आहेत आणि हे सगळ्यात मोठं एक रिस्क ग्रामीण भागामध्ये निर्माण झालेलं आहे. हे आपण जे बघितलं आहे ते चॅलेंजेस होतं आणि या चॅलेंजेसना फेस करणारे सहकारी संस्थांसमोर एक चांगलं मोठं आव्हान आहे. आणि त्या पद्धतीने पुढे जाऊन या सहकारी संस्था तितक्या स्टेबल आणि स्ट्रॉंग होतील याची काही आपल्याला म्हणजे कल्पना करणं हे बाब काही चुकीची ठरणार नाहीये. पुढे या देखील संस्था त्या पद्धतीने कार्य करतील आणि स्ट्रॉंग होतील आणि फ्युचरमध्ये जागतिकीकरणामध्ये म्हणजे एक चांगलं स्थान निर्माण करतील अशा अपेक्षेने आपण काय करूयात, होप्स ठेवूयात आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिक बघण्याचा प्रयत्न करूयात. थँक्यू.